लूक 11:1-54 प्रार्थनेविषयी उपदेश. आणि असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. तेव्हा तो थांबल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, हे प्रभू, जसे योहानाने आपल्या शिष्यांना शिकवले तसे तूही आम्हाला प्रार्थना करायला शिकव. मग तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, आमच्या आकाशातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे आकाशात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास रोज रोज देत जा, आणि आमची पापे आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋणाला क्षमा करतो. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हास त्या वाईटापासून सोडव. आणखी त्याने त्यांना म्हटले, तुमच्यातला कोण असा आहे की त्याला मित्र आहे आणि तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणेल, हे मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्यापाशी काही नाही. आणि तो आतून उत्तर देऊन म्हणेल, मला श्रम देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले बाळे अंथरुणात माझ्याजवळ आहेत, माझ्याने उठून तुला देवत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याला जितक्यांची गरज आहे तितक्या त्याला खायला देईल. आणखी मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, व जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आणि तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की त्याचा मुलगा त्याच्याजवळ भाकर मागेल आणि तो धोंडा देईल, किंवा मासा मागेल आणि तो माशाच्या बदली त्याला साप देईल, किंवा अंडे मागेल आणि तो विंचू देईल? जर तुम्ही वाईट असता आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या द्यायचे तुम्हाला समजते, तर मग तुमच्या आकाशातील बापाजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. भूताकडून भूते काढणे होते काय? आणि तो एक भूत काढीत होता व ते मुके होते. मग असे झाले की भूत बाहेर निघून गेल्यावर तो मुका बोलू लागला आणि समुदायास आश्चर्य वाटले. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, भूतांचा अधिकारी बालजबूल याच्याकडून तो भूते काढतो. आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ आकाशातील चिन्हे मागत होते. तेव्हा त्याने त्यांच्या कल्पना जाणून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड होते व घराविरुद्ध असलेले घर पडते. आणि जर सैतानही आपल्यात फूट पडलेला असा झाला तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बालजबुलाकडून भूते काढतो असे तुम्ही म्हणता, आणि जर मी बालजबुलाकडून भूते काढतो तर तुमचे मुलगे ती कोणाकडून काढतात? याकरिता ते तुमचे न्यायाधीश होतील. परंतु मी जर देवाच्या बोटाने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर येऊन पोहोचले आहे. जेव्हा हत्यारबंद असलेला बलवान मनुष्य आपला वाडा राखीत राहतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित असते. परंतु कोणी त्याच्यापेक्षा बलवान त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा जिच्यावर त्याने भरवसा ठेवला होता ती त्याची सगळी शस्त्रसामुग्री तो त्याच्यापासून काढून घेतो व त्याची लूट वाटून देतो. जो माझ्याबरोबर नाही तो माझ्या विरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरीत आहे. अशुद्ध आत्मा जेव्हा माणसातून निघतो तेव्हा पाणी नसलेल्या जागांमध्ये विसावा शोधित फिरतो व तो त्याला मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ज्यातून मी निघून आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन. मग तो आल्यावर ते झाडलेले व शृंगारलेले असे त्याला आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे इतर 7 आत्मे बरोबर आणतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते. खरोखर धन्य ते कोण? आणि तो या गोष्टी बोलत असता असे झाले की समुदायातील कोणी एक बाई मोठ्याने बोलून त्याला म्हणाली, ज्या उदराने तुला प्रसवले व जी स्तने तू चोखली ती आशीर्वादित. पण तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे. चिन्ह मागणाऱ्यास उत्तर. आणि समुदाय दाटी करीत त्याच्याजवळ जमत होते. तेव्हा तो म्हणू लागला, ही पिढी वाईट पिढी आहे, ही चिन्ह मागते. परंतु योना भविष्यवादी याच्या चिन्हा वाचून दुसरे काही चिन्ह या पिढीला दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरास चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीला चिन्ह होईल. दक्षिणेची राणी
न्यायकाली या पिढीच्या माणसाबरोबर उठेल व त्यांना दंडपात्र ठरविल, कारण ती शल्मोनाची ज्ञान ऐकायला पृथ्वीच्या अगदी शेवटल्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा मोठा असा कोणी येथे आहे. निनवेची माणसे न्यायकाली या पिढीबरोबर उभी राहतील व हिला दंडपात्र ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा मोठा असा कोणी येथे आहे. आणि कोणी दिवा लावून गुप्त ठिकाणी किंवा मापाखाली ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून दिवटणीवर ठेवतो. तुझा डोळा तुझ्या शरीराचा दिवा आहे. तुझा डोळा निर्दोष असतो तेव्हा तुझे सर्व शरीर उजेडाने भरलेले असते, परंतु तो वाईट असतो तेव्हा तुझे शरीरही अंधाराने भरलेले असते. यास्तव तुझ्यामध्ये जो उजेड आहे तो अंधार आहे की काय हे पहा. याकरिता जर तुझे सर्व शरीर उजेडाने भरलेले असेल व त्यातील कोणताही भाग अंधाराने भरलेला नसेल, तर जसा दिवा आपल्या ज्योतीने तुझा उजेड देत राहतो, तसे ते सर्व उजेडाने भरलेले होईल. एका परुषाच्या घरी येशू परुषी धर्माचा निषेध करतो. आणि तो बोलत असता कोणी परुषाने त्याला आपल्याबरोबर जेवायला येण्याची विनंती केली. आणि तो आत जाऊन जेवायला बसला. आणि त्याने जेवणाच्या आधी आंघोळ केली नाही. हे पाहून परुषाला आश्चर्य वाटले. तेव्हा प्रभूने त्याला म्हटले, आता तुम्ही परुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, परंतु तुमचे अंतर्याम लुटीने व दुष्टाईने भरले आहे. अहो मूर्खांनो, ज्याने बाहेरची बाजू निर्माण केली त्यानेच आतली बाजूही निर्माण केली नाही काय? तर आत आहेत त्या वस्तू दानधर्मासाठी द्या. मग पहा, सर्व वस्तू तुम्हाला शुद्ध आहेत. परंतु तुम्हा परुषांना हाय हाय, कारण तुम्ही पुदिना व सताप व प्रत्येक भाजी यांचा 10वा भाग देता, पण न्याय व देवाची प्रीती ही बाजूला सोडून देता. पण या गोष्टी तुम्ही करायच्या होत्या व त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा परुषांना हाय हाय, कारण सभास्थानांमध्ये मुख्य असणे व बाजारांमध्ये मुजरे घेणे हे तुम्हाला आवडतात. तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरांसारखे आहात आणि त्यांच्यावरून जी माणसे चालतात त्यांना ते ठाऊक नाही. तेव्हा नियमशास्त्रातील कोणी एकाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, ह्या गोष्टी बोलून तू आमचाही अपमान करतोस. तेव्हा तो म्हणाला, तुम्हा नियमशास्त्रासही हाय हाय, कारण वाहायला अवघड अशी तुमची ओझी तुम्ही माणसावर लादता आणि तुम्ही स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यांना लावित नाही. तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही भविष्यवाद्यांच्या कबरा बांधता आणि तुमच्या पूर्वजांनी त्यांना जीवे मारले म्हणून तुम्ही साक्षी आहात आणि आपल्या पूर्वजांच्या कर्मास मान्यता देता, कारण त्यांना जीवे मारले व तुम्ही तर त्यांच्या कबरा बांधता. यामुळेही देवाच्या ज्ञानाने म्हटले की मी त्यांच्याकडे भविष्यवादी व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जीवे मारतील व कित्येकांना छळतील, यासाठी की सर्व भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या स्थापनेपासून पाडण्यात आले आहे, म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्र स्थानाच्या मध्ये ज्याचा घात झाला त्या जखऱ्याच्या रक्तापर्यंत त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईल. तुम्हा नियमशास्त्रांना हाय हाय, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून नेली. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांना तुम्ही अटकाव केला. आणि तो तेथून बाहेर निघून आल्यावर शास्त्री व परुषी रागाने त्याच्या अंगावर येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून ते त्याला चिडवू लागले आणि ते त्याच्या तोंडचे काहीतरी धरायला त्याच्यावर टपून राहिले.